So, good evening. My name is Gaurav and I am going to give the next slide sheet. Types of life insurance. दादाने आता clearly mention केलं की life insurance काय असतं. Contract आहे between policy holder and company. तीन types असतात. Term insurance, money back policy and disability riders. जो या तीन टाइप्स मध्ये फक्त त्याच्यात तीन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्या तीन वेगवेगळ्या गोष्टी कव्हर होतात. First thing, term insurance. Term insurance only pays money if person dies during the policy. त्याचा अर्थ असा होतो की जर पर्सन त्या पॉलिसी टाइम पिरियड मध्ये एक्सपायर झाला तरच तुम्हाला ही अश्युअर्ड सम मिळेल. अदरवाइज if person survives the contract period finishes and the contract period finishes, normally no money is returned. So it is not a saving, it's protection plan. Saving plan नहीं है, protection plan. So याच्यात जर person expire झाला तरच तुम्हाला पर्टिक्युलर मेन्शन सम जी आहे ती भेटेल. मनी बॅक इथे थोडासा ट्विस्ट. मनी बॅक म्हणजे पैसे परत मिळणे. सो इथे मनी बॅक पॉलिसी पेज रेग्युलर अमाउंट ड्यूरिंग द पॉलिसी टर्म्स. जेव्हा तुमची पॉलिसी सुरू आहे त्या मोमेंटला तुम्हाला रेग्युलर काही अमाउंट मिळत आहे सर्टन मेन्शन टाइम ऑफ पिरियड. कदाचित ते 3 महिने असतील, कदाचित ते 3 आठवडे असतील, कदाचित ते 6 महिने असतील आणि कदाचित वर्ष. बट एक फिक्स टाइम पिरियड नंतर ते कव्हर करणार. सो इफ death occurs anytime, full sum assured to the given money. But याच्यात एक गुड पॉइंट आहे की जसे तुम्हाला पर्टिक्युलर टाइम पिरियड नंतर पैसे मिळणार आहेत त्याच्यानंतर जर पर्सन एक्सपायर झाला त्या पॉलिसीच्या टाइम पिरियड मध्ये तर मग त्याच्यानंतर त्याला जी ठरलेली सम आहे ती सुद्धा मिळणार. मनी बॅक पॉलिसी कव्हर्स बोथ ऑफ द अँगल ऑफ इन्शुरन्स. नेक्स्ट डिसेबिलिटी रायडर. रायडर शब्दाचा अर्थ सांगू शकेल कोणी? नाईट रायडर्स जो ते रायडर्स ते वाले नाही. इन्शुरन्स बद्दल बोलतो आपण घोड्या गाडीकडे जाऊ ना. रायडर्स 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 ऍड ऑन लिहिण्याला एवढी डेफिनेशन वाचू शकता ना. रायडर्स gives benefit if a permanent disability occurs. It is an add-on. हे तर सगळं चालणार आहे साईडला. बट कोणाकोणाला भेळ मध्ये डाळी टाकून खायला आवडतं की आंबट गोड चव लागते, की आंबट गोड लागते, भेळ लागते. बट इथे त्याचा बेनिफिट असा आहे की जर तुम्हाला एखादी डिसेबिलिटी झाली, परमनंट डिसेबिलिटी, त्या मोमेंटला काइंड ऑफ ऍड ऑन तुम्ही ऍड करू शकता. डिसेबिलिटी ऍड ऑन. सो एखादा पर्सन जर डिसेबल झाला त्याच्या पर्टिक्युलर ऍक्सिडेंट और व्हॉटएव्हर कन्सर्न जे असेल त्याच्यात एकदा त्याला लमसम अमाउंट भेटेल. अदरवाइज वेव फ्युचर प्रीमियम्स. आता वेवचा अर्थ काय? एवढे कठीण शब्द टाकले आम्हालाही कळणार तुम्हालाही कळणार चालू आहे. वेवचा अर्थ असा होतो की तो पर्सन डिसेबल झाला, तो पुढचे प्रीमियम्स भरू नाही शकणार. सो या मोमेंटला त्याचे पुढचे प्रीमियम स्टॉप होते बट पॉलिसी होते. सो हा फायदा आहे डिसेबिलिटी रायडर. मग आता तुम्ही म्हणाल कशाला टर्म मध्ये घुसायचं, कशाला मारायला डिसेबिलिटी मध्ये घुसायचं, मनी बॅकच ठेवू ना. खूप मोठा डिफरन्स आहे याच्यात. ते पण बिझनेस करताय, ते कुठेही खेळतील. सो in this case term insurance gives you small amount of premiums but assured huge or heavy sum. इथे प्रीमियमची अमाउंट कमी असते बट जी समला भेटणार प्रीमियमची अमाउंट या कंडिशन मध्ये कमी असते बट समला भेटणारी अमाउंट जास्त असते. त्याच्यामुळे हे काय होतं प्रोटेक्शन साठी घेतात पण इथे प्रीमियमची अमाउंट सुद्धा जास्त असते. मग प्रीमियम पण तेवढेच भरा, तेवढेच द्या. चुकून वाचला जगला तुम्ही तर एक अश्युअर्ड अमाउंट तुम्हाला भेटेल विथ सम बोनस. बट काइंड ऑफ तुमचे पैसे 10-20 रुपये त्याला मीठ मारायला मारून वापरतात. सो त्याच्यामुळे दोघांची चॉईस आहे. टर्म
इन्शुरन्स मध्ये LIC टेक टर्म डॉमिनेट करते, इकडे HDFC लाईफ संचय प्लस आणि इकडे ICICI Pru आय प्रोटेक्ट स्मार्ट. बेनिफिट्स. फायनान्शियल प्रोटेक्शन. एखादा कमवता व्यक्ती जर चुकून पण बाय मिस्टेकली एक्सपायर झाला, त्यामुळे फॅमिली काय सिंगल अर्निंग पर्सन, then that's why this points comes in financial protection. त्या फॅमिलीला एक assured sum भेटेल, एक मोठी अमाउंट भेटेल, ठरलेली गोष्ट भेटेल आफ्टर त्यांनी डॉक्युमेंट सबमिट केल्यानंतर. जादूची छडी फिरून बँकेत पैसे येणार नाही. ओके, सो या केस मध्ये फॅमिलीला प्रोटेक्शन भेटेल. इन्कम रिप्लेसमेंट. आता तुम्हाला एक्झाम्पल दिले की तो पर्सन एक्सपायर झाला, जी मंथली इन्कम येते त्याच्या काइंड ऑफ रिप्लेसमेंट एक ह्यूज अमाउंट भेटते. ती ह्यूज अमाउंट तुम्ही जर सेक्शन्स मध्ये डिवाइड केली तर ती तुमच्यासाठी काइंड ऑफ इन्कम आहे. सो इन्कम रिप्लेसमेंट. सेफ्टी नेट टू रिप्लेस लॉस्ट अर्निंग्स. टॅक्स बेनिफिट्स. व्हेन वी टॉक अबाउट लाईफ इन्शुरन्स, तुम्ही जेवढे पण अमाउंट प्रीमियम म्हणून भरणार आहात त्याच्यावर टॅक्स लागत नाही. एक्झाम्पल स्मॉल ऍडव्हान्टेजेस फॉर फायनान्शियल प्लॅनिंग. एक स्मॉल एक्झाम्पल देतो. वर्षाला तुम्ही 10 रुपये कमवताय, 3 रुपयाचं लाईफ इन्शुरन्स भरताय, 10 मधून 3 गेले 7. 7 रुपयावरच तुम्हाला टॅक्स पे करावा लागेल. त्याच्यावरच्या अमाउंटवर जे तुम्ही 3 रुपये भरताय त्याच्यावर तुम्हाला टॅक्स लागणार नाही. क्लिअर? गेटिंग? जायचे पुढच्या 2 पॉइंट्स मध्ये का दुसरीकडे जायचे? जाऊन आले कुठे? वेल्थ अँड सेव्हिंग. जेव्हा तुम्ही टर्म इन्शुरन्स बद्दल बोलता त्या पॉइंटला हा मुद्दा टच खूप रेअर आहे. बट जेव्हा तुम्ही मनी बॅक बद्दल बोलता तेव्हा वेल्थ अँड सेव्हिंग पण येतो, लॉंग टर्म आणि वेल्थ क्रिएशन. बट या कन्सर्नला तुमच्या त्या पर्टिक्युलर पॉलिसी होल्डरची डेथ पण रिकव्हर होते, त्याच्यामुळे हा मुद्दा येतो. नाही तर तुम्ही म्हणता म्युच्युअल फंड्स आहे, सट्टा आहे, काही पण करू, पैसे कमवू. सो इथे हे पण कव्हर होते. आणि सेकंड पॉइंट, कव्हरेज ऑफ इलनेस. प्रोटेक्शन फॉर इलनेस अँड डिसेबिलिटीज. रायडर्स शब्दाचा अर्थ काय? सो जेव्हा तुम्ही ऍड ऑन शब्दाशी डील करता, काही पॉलिसीमध्ये तुम्ही जेव्हा ऍड ऑन करता तेव्हा इलनेस आणि डिसेबिलिटीज पण कव्हर होतात. सो असं झाल्यानंतर हे 5 क्रुशियल बेनिफिट्स आहेत. काही जण टॅक्स साइडला एवढा हेवी प्रीमियम घेतात की त्यांना त्या साइडला टॅक्स पण कमी लागतो, बट त्यांना ती गॅरंटी पण असते अदर टाइप्स ऑफ प्रीमियम. कोणी ऐकलं याच्याबद्दल? हँड रेज करू शकतात. 4 लाल अक्षरात सुंदर हँडरायटिंग मध्ये लिहिलेले माझ्या. ऍक्सिडेंट, मेडिकल, जनरल अँड स्पेशल इन्शुरन्स. स्पेशल ऐकायचं असतं. Accident insurance covers accidental death and injuries. पर्सन जर एखाद्या ऍक्सिडेंट सोबत मीट झाला त्या मोमेंटला त्याची जी काही रिकव्हरी अमाऊंट असेल हॉस्पिटलची, मेडिकलची और व्हॉट एव्हर एक्सपेन्सेस जे त्याला लागतील ते त्या मोमेंटला कव्हर होतील याच्या ऍक्सिडेंट इन्शुरन्स. मेडिकल इन्शुरन्स, हेल्थ अँड हॉस्पिटलाइज कव्हरेज. याच्यात पण सेम कन्सेप्ट, बट इथे डेथ आणि इंजुरीज कव्हर झाले. म्हणजे त्या ऍक्सिडेंटलाच झाला पाहिजे, त्याच्या पोटातून एखादा आजार आला तर तो ऍक्सिडेंट मध्ये येत नाही. बट इथे मेडिकल इन्शुरन्स त्या गोष्टी कव्हर करतात. मेडिकल इन्शुरन्स मध्ये तुम्हाला जे काही सर्जरीचा, मेडिसिन्सचा खर्च लागेल तो इथे कव्हर करतात. या कन्सर्न मध्ये दोन्ही वेगवेगळ्या डायमेन्शन्सचे जरी असते तरी ते एकमेकांना कनेक्टेड. मूव टू द नेक्स्ट, जनरल इन्शुरन्स. जनरल इन्शुरन्स मध्ये तुम्ही अशा गोष्टीचा इन्शुरन्स दर वर्षी आठवणीने काढा. दरवर्षी तिच्या इन्शुरन्स काढल्याशिवाय मुलांना तरी झोप नाही लागत.
कळालं कशाचा कशाचा सांगू शकतो कोणी? व्हेकल प्रॉपर्टी व्हेकल अँड लायबिलिटी प्रोटेक्शन व्हेकल्स. आपण टू व्हीलरचा विमा और इन्शुरन्स खूप आठवणीने काढतो. या मुवमेंटला ते जे इन्शुरन्स आहे ते जनरल इन्शुरन्स मध्ये याच्यात प्रॉपर्टीज पण कव्हर होतात, प्रॉपर्टी डॅमेज पण कव्हर होतात. स्पेशल इन्शुरन्स निश कव्हरेज फॉर स्पेशल नीड्स. निश निश नीचे वाचलं जाऊ शकतं, तिचं प्रोनाउन्सिएशन निश. निश म्हणजे स्पेसिफिक अँड युनिक. अशी काही इन्शुरन्स तुम्हाला काढता येतात जे अनसर्टनिटी मध्ये जर झाले तर त्याचा क्रिकेट बघतात सहसा सगळे नाही, हिरोईन्स बघतात सहसा सगळे क्रिकेट बघायला. त्याच्यापेक्षा एक फॉरेनर हिरोईन तिने तिच्या नखाचा इन्शुरन्स काढला. माझी नख एवढी, जर मला उद्या वाटलं की मी खूप सुंदर दिसतो आणि माझा चेहरा खूप गोड आहे तुमच्या सगळ्यांपेक्षा, तर मी त्याचा पण इन्शुरन्स काढू शकतो. सो या कन्सेप्ट मध्ये असे इन्शुरन्स जे काही पर्टिक्युलर इव्हेंट, बॉडी पार्ट्स अशा गोष्टी कव्हर करतात त्यांना स्पेशल इन्शुरन्स. एक स्मॉल अजून एक एक्झाम्पल द्यायचं तर मॅच झाली क्रिकेटची, पावसामुळे मॅच रद्द झाली, बट ही अनसर्टनिटी होती, एखादी टीम आली नाही त्याच्यामुळे मॅच रद्द झाली, ही अनसर्टनिटी होती. जर त्या स्पेसिफिक मॅचचा इन्शुरन्स काढलेला असेल तर त्या इन्शुरन्स कंपनीला ती अमाऊंट पे करायची आणि तुम्हाला तिकीटचे पैसे वापस द्यायचे कॅश. Did someone say insurance? तो पण भाई LIC वालेचे जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी स्वर्गात पण दुकान टाकून बसले. मी तर म्हणतो तू जेव्हा खाली जाशील तेव्हा काढून घे, नंतर कोणा वर आल्यानंतर म्हणशील तुझ्याकडून काढून घेतला असतं. LIC dominates this market share of life insurance. Dominate करते LIC. LIC 1956 पासून इस्टॅब्लिश आहे आणि ते गव्हर्नमेंट सपोर्ट च्या हेल्पने इस्टॅब्लिश आहे. हा जो डेटा तुमच्या समोर शेअर होतोय तो 2024 आणि 25 चा आहे. LIC 68.58% मार्केट शेअर्स, SBI 10.77, HDFC 10.22, ICICI 6.80. जे हे 10 वरून मूव ऑन करायचं ट्राय करताय तिथे तो 70 वर जाण्याचा प्रयत्न करतो. 100 पैकी 70 मोठा डिफरन्स आहे. बट टाइम याची इस्टॅब्लिशमेंट 2000 ला झाली, तेच 1956 आहे. 44 इयर्स लागले. तुम्ही हे पण नाही म्हणू शकत डायरेक्ट की LIC आता तो सुरू झाली स्टार्ट केलं. टाइम पिरियड त्यांना पण तेवढाच लागला. ओके, या दोघांची इस्टॅब्लिश 2000 ला झाली आणि 2001. सो टाइम पिरियड खूप मोठा आहे. अजून पण ते कोप अप करतायत, बट बायस प्रेझेंटेशन न करता मी हे म्हणेन की ते ट्राय करतायत. ज्या हिशोबाने ते त्यांच्या लास्ट पर्टिक्युलर टाइम पिरियड मध्ये आले त्यांनी त्याचा रेशो कमीच केला. कुठे पाहिलं तर LIC, बट स्टिल यू कॅन सी दे आर कमिंग. सो हे आमच्या साइडचं प्रेझेंटेशन होतं. This is the end. Any questions?